ठीक आहे. ठीक आहे, आज तुमचं 4th नंबरचं प्रॅक्टिकल आहे सिंगल स्टेज कॉमन सोर्स एफईटी एम्प्लीफायर. ठीक आहे, यामध्ये काय दिलंय, एफईटीचा लॉंग फॉर्म काय होतो? एफईटी म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे, यामध्ये काय आहे की कॉमन सोर्स एफई कॉन्फिगरेशन इज प्रोबेबली द मोस्ट वाइडली यूज टू ऑल एफईटी सर्किट. ठीक है, configuration for many applications providing high level of all-round performance. FET amplifier is an amplifier which use one or more field effect transistor. ठीक है, the main advantages of FET used for amplification is that it has very high input impedance and low output impedance. ठीक आहे, याचा यूज दिलेला आहे. theoretical background काय, द एफईटी इज अ ट्रान्झिस्टर, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे, म्हणजे याला किती टर्मिनल असतात? एफईटीला 3 टर्मिनल आहे. ठीक आहे, ड्रेन, गेट आणि सोर्स. ठीक आहे, जसं ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात. आपला नॉर्मल जो ट्रान्झिस्टर असतो पीएनपी आणि एनपीएन, त्याच्या कोणत्या टर्मिनल असतात? इमिटर, बेस आणि कलेक्टर. ठीक आहे, ह्या ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल असतात आणि एफईटी पण हा काय आहे? ट्रान्झिस्टरच आहे, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. याचे टर्मिनल काय आहे? ड्रेन, गेट आणि सोर्स. ठीक आहे, द फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर एफईटी इज अ ट्रान्झिस्टर that use an electric field to control the electrical behavioral of device. FET are also known as unipolar transistor. The common source circuit provide a minimum input and output impedance levels. In electronics, a common drain amplifier, ठीक है, also known as follower, is one of 3 basic single stage field effect transistor amplifier topologies typically used as a voltage buffer. These devices have the advantage over bipolar transistor of having an extremely high input impedance along with a low noise output, making them, ठीक है, use an amplifier circuit that has a very small input signals. ठीक आहे, ही त्याची तुमची आहे सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम मध्ये काय आहे? व्ही इन दिलाय म्हणजे इनपुट व्होल्टेज आहे, इनपुट कॅपॅसिटर सी इन, R1 R2 दिलाय. ठीक आहे, आर डी मीन्स ड्रेन रेजिस्टर. 3 टर्मिनल असतात, ड्रेन, गेट आणि सोर्स. हा रेजिस्टर कुठे लावला आहे? ड्रेन टर्मिनलला लावला आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय? आरडी. आर एस म्हणजे सोर्स रेजिस्टर आणि त्याच्या पॅरलल काय लावला आहे? कॅपॅसिटर, सोर्स कॅपॅसिटर आणि आउटपुट. ठीक आहे, हे तुमचे आहे सर्किट डायग्राम. यामध्ये यूज काय केलेलं आहे की सीआरओ यूज केला आहे आउटपुट मेजर करण्यासाठी. फंक्शन जनरेटर आहे. ठीक आहे, फंक्शन जनरेटर नंतर रेग्युलेटेड डीसी पॉवर सप्लाय आहे. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आहे. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर एफईटीचा आपण BFW 10 किंवा BFW 11. ठीक आहे, हे 2 ट्रान्झिस्टर एफईटीचे. त्याच्यानंतर रेजिस्टर्स दिले आहे, R1 300 किलो ओहम, R2 200 किलो ओहम. ठीक आहे, RS 2 किलो ओहम आणि RD 3 किलो ओहम. हे कॅपॅसिटर दिलेला आहे, कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू आणि ब्रेडबोर्ड. ठीक आहे, ब्रेडबोर्डवर तुम्हाला जर माउंट करायचे असेल तर तुम्हाला हे कंपोनंट लागतील. ठीक आहे, आणि किट असेल आपला इनबिल्ट किट राहतं, त्याला सप्लाय दिला असतो 10 व्होल्टचा. ठीक आहे, तुम्हाला मी मोस्ट ऑफ सांगितलं आहे की सिंगल स्टेज एम्प्लीफायर किंवा 2 स्टेज एम्प्लीफायर असेल, ठीक आहे, आपल्या त्याच्याकडे किट अवेलेबल आहे.
तर इनपुटला आपण काय लावतो, फंक्शन जनरेटर, आउटपुटला तुमचा असतो सीआरओ. फक्त 3 कनेक्शन असतात आपले, इनपुटला फंक्शन जनरेटर आणि आउटपुटला सीआरओ. हे कनेक्शन आपल्याला जर किट अवेलेबल असेल तर करायला लागतात. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी, इनपुट फ्रिक्वेन्सी आपण काय करतो, इनपुट फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतो, आउटपुट व्होल्टेज मेजर करतो. ठीक आहे. आणि व्होल्टेज गेन आपण काय आहे, V0 अपॉन Vi. त्याचे हे कॅल्क्युलेशन्स आहे. ठीक आहे. मेन पार्ट काय करणार आहे आपण, फ्रिक्वेन्सी आपण व्हॅरी करणार आहे. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतो आपण 100 हर्ट्स पासून आपण फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतो, म्हणजे 100 हर्ट्स, 200 हर्ट्स, 300 हर्ट्स, 400 हर्ट्स अप टू 2 मेगा हर्ट्स पर्यंत आपण फ्रिक्वेन्सी काय करतो, व्हॅरी करतो. ठीक आहे. 2 मेगा हर्ट्स पर्यंत आपण फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतो आणि आउटपुट व्होल्टेज काय करतो, मेजर करतो. ठीक आहे. त्याचा हा एफईटीचा पण ग्राफ आहे, जो आपण सिंगल स्टेज सी एम्प्लिफायरचा जो ग्राफ होता नेचर, त्यात याचा पण नेचर सेम राहणार आहे. या प्रकारे तुमचा ग्राफ येणार आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला काय होणार आहे तुमची, 100 हर्ट्स अप टू 2 मेगा हर्ट्स पर्यंत आपण काय करणार आहे, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणार आहे आणि आउटपुट व्होल्टेज काय करणार आहे, मेजर करणार आहोत. ठीक आहे. स्टार्टिंगला काय होते, तुमची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी काय होते, इन्क्रीज होते. नंतर ती काय राहते, कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. कॉन्स्टंट राहते या, आणि कॉन्स्टंट जसं तुमची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल, म्हणजे 1 मेगा हर्ट्स, 1.5 मेगा हर्ट्स, जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते, ठीक आहे, त्यावेळेस तुमचं व्होल्टेज काय होतं, डिक्रीज होतं. म्हणजे तुमचा नेचर ऑफ ग्राफ तुमचा या प्रकारे राहणार आहे. कळालं का? याचे नेचर ऑफ ग्राफ याच प्रमाणे राहणार आहे. आणि याचा तुम्हाला ग्राफ काढायचा असेल तर लॉक पेपर, सेमी लॉक पेपरवर याचा आपल्याला काय करायचा, ग्राफ ड्रॉ करायला लागतो. ठीक आहे. कळालं का हे एफईटीचं प्रॅक्टिकल? Yes, ma'am.
कळलं का तुम्हाला? नंतर मॅम आवाज येतोय. आता येतोय का? हो मॅम आता येतोय.